Today we are used the basic input and output statement. So basic input and output statements. इनपुट साठी आपण आता स्कॅनएफ वापरतोय आणि आउटपुट साठी आपण प्रिंटएफ फंक्शन वापरतोय. हे सगळ्यांना फॅमिलियर आहे. ठीक आहे. आता देर आर सम इनपुट अँड आउटपुट फंक्शन्स रादर दॅन दिस. त्याच्यामधलं फर्स्ट आहे गेट कॅरेक्टर. देर इज अ फर्स्ट इज गेट कॅरेक्टर. एखादा कॅरेक्टर व्हॅल्यू आपल्याला युजर कडून ऍक्सेस करायचे त्यावेळी आपण गेट कॅरेक्टर हे फंक्शन यूज करतो. सेकंड आहे पुट कॅरेक्टर. इफ यू हॅव टू गिव्ह सम कॅरेक्टर और पुट, सेम त्याचं मिनिंग जे आहे तेच. पुट, वी आर पुटिंग सम व्हॅल्यू, सो इट इज अ पुट कॅरेक्टर. Then we can use the standard input function is the scanf. The standard output function we are using is the printf. Gets एक फंक्शन आहे. हे सगळं आपण पाहणार आहोत की गेट्स म्हणजे काय, गेट कॅरेक्टर कसं यूज केलं जातं. आणि नेक्स्ट आपण पाहतोय पुट्स. 6 फंक्शन इज द पुट्स. आता सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला सगळ्यात कंपल्सरी हेडर फाईल लागते की stdio.h, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. आता ज्यावेळी आपण ही हेडर फाईल पाहतो त्यावेळी काही फॉर्मॅटेड आणि काही अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये. आता जे फॉर्मॅटेड आहेत त्याच्यामध्ये आपण वापरतो स्कॅनएफ, प्रिंटएफ, जे ऑलरेडी आपण पाहतोय प्रोग्रामिंग मध्ये. आणि जे काही आहेत अनफॉर्मॅटेड फंक्शन्स म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक डेटा टाईप आपण काही यूज करत नाहीये की कसं रीड करायला पाहिजे, राईट करायला पाहिजे हे माहिती नाहीये. ते अनफॉर्मॅटेड फंक्शन्स असतात. अनफॉर्मॅटेड फंक्शन्स मध्ये गेट कॅरेक्टर, ठीक आहे, पुट कॅरेक्टर, गेट्स आणि पुट्स हे अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत. आणि फॉर्मॅटेड मध्ये आहे scanf आणि printf. These all are the formatted input output functions. आता आपण फर्स्ट पाहतोय की फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर युझिंग फॉर्मॅटेड आउटपुट. आता हे फॉर्मॅटेड आउटपुट म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण फॉर्मॅटेड जसं 2 फंक्शन्स बघितले स्कॅनएफ आणि प्रिंटएफ. तर आउटपुट साठी आपण प्रिंटएफ पाहतो, प्रिंटएफ फंक्शन. आता ह्या प्रिंटएफ फंक्शनचं मिनिंग काय आहे, कसं आपण यूज करायला पाहिजे. इम्पॉर्टंट. फर्स्ट, फॉर एक्झाम्पल देर इज अ प्रिंटएफ, डबल कोट मध्ये आपण जे सगळे व्हॅल्यूज देतो आणि सेमिकोलन. हे बेसिक प्रिंटएफ फंक्शनचं सिंटॅक्स आहे. त्याच्यामध्ये मला एखादी व्हॅल्यू ऍड करायची. फॉर एक्झाम्पल, आर ब्रांच इज MK3I किंवा मेकॅट्रॉनिक्स अँड वी आर इन सेकंड इयर. ठीक आहे, और वी आर इन इयर 2. ठीक आहे. आता 2 हा काय आहे, डेटा टाईप आहे, म्हणजे आपण इंटीजर जसं म्हणतो. मग आपण त्याला %d पास करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर /n आपण वापरू शकतो फॉर द नेक्स्ट लाईन. डबल कोट झाल्यानंतर कॉमा दिल्यानंतर मी तो व्हेरिएबल पास करते, म्हणजे इयर 2 आपण पास करतोय. त्याच्यासाठी आपण एक फंक्शन व्हेरिएबल घेतला y. इथे आपण लिहितोय इंट y आणि y ची व्हॅल्यू y इज इक्वल्स टू 2 फॉर एक्झाम्पल. प्रिंटएफ काय लिहिलंय, प्रिंटएफ आर ब्रांच इज मेकॅट्रॉनिक्स MK and we are in the year 2.
ठीक आहे. स्लॅश एन फॉर द नेक्स्ट लाईन आणि वायच्या इथे आपण काय पास करतोय 2. 2 हा काय आहे, वायची व्हॅल्यू आहे. पण डेटा टाइप कोणता यूज करतोय आपण, इंटीजर. सो वी आर युजिंग द %d फॉर दॅट y व्हेरिएबल. सो वी आर युजिंग हिअर %d. जर फ्लोटिंग असेल तर %f वापरलं असतं, कॅरेक्टर असेल तर %c वापरलं असतं. आता याच्यामध्ये आपल्याला जे प्रिंट करायचं आहे ते काय आहे, y ची व्हॅल्यू प्रिंट करायची. ठीक आहे. आता ह्या y च्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, प्रिंट लिस्ट. व्हॉट इज द y? y इज द प्रिंट लिस्ट. y is the print list. आता ज्यावेळी आपण y घेतलं ती प्रिंट लिस्ट आहे. आपण हे जे मधलं जे काही आहे, ठीक आहे, आर ब्रांच इज एम्प्टी अँड वी आर इन द इयर %d/n, याला आपण म्हणतो कंट्रोल स्ट्रिंग. व्हॉट वी आर सेइंग दिस, इट इज अ कंट्रोल स्ट्रिंग. आणि हे जे काही पूर्ण जे काही आहे प्रिंट एफ मधलं, ठीक आहे, हे सगळ्याच्या सगळं याला आपण म्हणतो फंक्शन आर्ग्युमेंट्स. व्हॉट इज दिस, इट इज अ होल थिंग. इट इज व्हॉट, इट इज अ फंक्शन आर्ग्युमेंट. It is all of this is what is the function argument. आता हे सगळं जे काही आहे, ठीक आहे, y is the print list, it is a control string and this is the function argument. फंक्शन आर्ग्युमेंट म्हणजे काय, तुम्ही जे काही पास करताय, फॉर एक्झाम्पल प्रिंट एफ, देर इज अ हॅलो. hello is whole is the function argument. फंक्शन आर्ग्युमेंट म्हणजे printf हे जे काही फंक्शन आहे त्याला आपण व्हेरिएबल्स काहीतरी व्हॅल्यूज पास करतोय. सो इट इज बिकम्स एज अ फंक्शन आर्ग्युमेंट. आता याच्यामध्ये जे काही आहे, कंट्रोल स्ट्रिंग आहे, प्रिंट लिस्ट आहे. कंट्रोल स्ट्रिंग म्हणजे काय, डबल कोट मध्ये जे काही असेल ते सगळं कंट्रोल स्ट्रिंग मध्ये असेल. प्रिंटएफ म्हणजे काय, प्रिंट लिस्ट जी काही आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल पास करतो जे आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. सो इट इज ऑल अबाउट द प्रिंटएफ फंक्शन. मग आता ह्या प्रिंटएफ फंक्शन थ्रू आपण काय करतो, वी आर डिस्प्लेइंग द डेटा ऑन द मॉनिटर. So there are number of things are in the printf statement. Basic printf statement सगळ्यांना समजलं का? Is everyone understand? आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की मला एखादा इंटिजर व्हॅल्यू पास करायचे. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट. मला एखादी व्हॅल्यू पास करायची, फॉर एक्झाम्पल मी %d वापरते. देर इज अ %d फॉर द इंटिजर व्हॅल्यू. Okay, there is a %c for the single character value. There is a %c for the single character value. If we are using that %f, then it will for the floating point. If we are saying that printf, it is a float value. If we are saying that %i, then this is a sign decimal integer. This is the %i is the sign decimal integer. If we are saying that there is a %o, then it will be as a octal number. Okay. And %i is for the what? Sign decimal number. It's a sign decimal number. If we are saying that there is any kind of the string, then we are saying that %s, it is for the string. If you are saying that there is a %u or %x, %u for the unsigned decimal integer. It is a signed decimal integer, we are using the %i. But if you are %u, then it is a unsigned.
decimal number. Okay, if we are saying that there is a percent x, then we are saying that it is a hexadecimal number. जसं आपण पर्सेंट डी पर्सेंट एफ वापरलेला आहे तसंच सी असेल तर फॉर द सिंगल कॅरेक्टर, आय असेल तर साइन डेसिमल नंबर, यू असेल तर अनसाइन डेसिमल नंबर, ओ असेल तर ऑक्टल नंबर, एस असेल तर स्ट्रिंग आणि एक्स असेल तर हेक्साडेसिमल नंबर. So whatever we are saying that in the printf there are, if we are saying that there is a in the double quote, then it is a control string. And if we want to print any kind of the variable, then it is a print string list. आणि जे काही printf मध्ये आहे सगळं त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन आर्ग्युमेंट. आता एखादी व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. फॉर एक्झाम्पल, if we are saying that there is a int a is equals to 12, मला ती व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. पहिल्यांदा आपण हेडर फाइल्स घेऊ. There is a include stdio.h, there is a void main, मला प्रिंट करायचं int ची व्हॅल्यू. सो आय यूज प्रिंट एफ %d आणि काय मी पास करते, व्हॅल्यू ऑफ a, सो इट इज a. इथे आपण लिहू शकतो इंटीजर व्हॅल्यू इज अ %d. रन केला, देर इज अ इंटीजर व्हॅल्यू इज 12. आता याच्यामध्ये मी एखादं व्हॅल्यूज यूज केली, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 अशी व्हॅल्यू आहे माझ्याकडे 5 पर्यंत. आता मला 6 डिजिट पर्यंत प्रिंट करायचे. फॉर एक्झाम्पल प्रिंट एफ %d आपण आतापर्यंत पाहिलंय आणि प्रिंट करायची व्हॅल्यू a, तर आपण डायरेक्टली a पास केलेलं आहे, इथपर्यंत माहितीये. ठीक आहे, आता मला त्या व्हॅल्यूज 6 पर्यंत प्रिंट करायच्यात. सी, इफ वी आर युजिंग द 6% 6d, then it becomes 6 1 2 3 4 5 6. इथे मी 6 देते, then that values will be 6 फर्स्ट घेतलं आपण. ठीक आहे, 6 पासून स्टार्ट केलं आणि पुढचा नंबर आपण काय केला, प्रिंट केला. इफ यू आर सेइंग दॅट इट इज अ मायनस, देन is a -6. Just wait. सिक्स केल्यानंतर फर्स्ट काय झालं, 6 प्रिंट झालं. इफ यू आर सेइंग दॅट इट इज अ -6, then output will be like this, -6 and 1 2 3 4 5 6. जे काही आपण इथे देणार आहोत, फॉर एक्झाम्पल मी 1 दिलं तर पहिली व्हॅल्यू काय असेल, -1 आणि नंतर 1 2 3 4 5 6 जी a ची व्हॅल्यू आहे. रन केला, ऑनलाईन कंपायलर असल्यामुळे थोडस स्लो होत आहे. सो इट इज अबाउट फॉर्मॅटिंग आउटपुट, इनपुट आउटपुट. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? समजलं का सगळ्यांना? सुशील, सिद्धेश. आता नेक्स्ट आपण पाहूयात की फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज असेल तर कसं असेल. इंटिजर साठी झालं आहे. इफ यू आर सेइंग दॅट फ्लोटिंग व्हॅल्यूज, फ्लोट a is equals to 1 2 3 4.5678. फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू घेतली मी. प्रिंट करायचे, प्रिंट एफ देर इज अ %d डबल कोट मध्ये कॉमा, % इज फॉर द इंटीजर. फ्लोटिंग असेल तर आता काय वापरणार आहे आपण, एफ. इट इज अ एफ अँड वी आर पासिंग द व्हॅल्यू a.
directly. If we run it, that value will be print. If we say that print f, डबल कोट मध्ये आपण जसं लिहिलंय वरचं तसंच %f, a सेमिकोलॉन. आता मी इथे फक्त %f न लिहिता 7.2% f असं लिहिलं. There is a slash n, so we can easily understand what is the output. See, वरची व्हॅल्यू मी फक्त %f लिहिलं तर a ची व्हॅल्यू ऍज इट इज प्रिंट झाली. पण आता मी काय केलं पुढे त्याला 7.2 दिलं. 7.2 पुढे आलं आणि त्यानंतर ऍज इट इज व्हॅल्यू ती प्रिंट झाली. ठीक आहे. जसं मी व्हॅल्यू देते आता अपोजिट अजून एक प्रिंट f. आता मी 7.2 हे काय केलं होतं पुढे लिहिलं होतं. There is a slash n for the next line. आता मी इथे % देते. फर्स्ट % देते. % 7.2 नंतर मी f देते. आणि व्हॅल्यू कोणती आपण देणार आहोत a ची व्हॅल्यू. सो देयर इज a, a सेमिकोलॉन. रन केला. आता काय झालं सी 7.2 अगोदर दिलं तर मी 7.2 अगोदर प्रिंट करून नंतर मला आउटपुट दिसतं. आता मला फर्स्ट 7.2 मध्येच व्हॅल्यूज पाहिजे म्हणजे 7 कॅरेक्टर्स पाहिजेत आणि 2 डेसिमल पॉइंट्स पाहिजे. ठीक आहे. सो वी आर युजिंग हिअर 7 कॅरेक्टर जे काही आहे पूर्ण त्याची लेंथ. सो 7 कॅरेक्टर वाईड अँड 2 डेसिमल पॉइंट. फॉर एक्झाम्पल परत अजून एकदा प्रिंट f. इफ यू आर सेइंग दॅट % मला फक्त 3 कॅरेक्टर्स पाहिजे आणि त्याच्यानंतर मला फक्त एकच डेसिमल पॉइंट पाहिजे आणि f डबल कोट कंप्लीट a. आता काय होतं आता याच्यामध्ये मला काय पाहिजे देयर इज अ डबल कोट. आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे देयर इज अ 3 कॅरेक्टर व्हॅल्यूज पाहिजे आणि फक्त एकच डेसिमल पॉइंट पाहिजे. सो 1 डेसिमल पॉइंट. रन केला मी. सी देयर इज अ 1 2 3 4 5. आता 3 कॅरेक्टर वाईड झाले आणि त्याच्यामधला लास्टला मला किती पाहिजे डेसिमल पॉइंट नंतर एकच व्हॅल्यू पाहिजे. सो देयर इज ओनली 1 डेसिमल पॉइंट. ओके समजतंय हे. आता माझ्याकडे ती व्हॅल्यू आहे आणि मला खूप सारे डेसिमल पॉइंट पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी 1 3 करते. आता याच्यामध्ये 13 कॅरेक्टर वाईड झाले आणि 1 डेसिमल पॉइंट झाला. देन दॅट आउटपुट विल बी डिफरंट. याच्यामध्ये तेवढी व्हॅल्यू नाही आहे. सो दे आर कन्सिडरिंग ओनली ऍज अ प्रिव्हियस दिस. कारण की जे पहिले पॉइंट्स आहेत हे आपले इथले ते तेवढेच आहेत. ठीक आहे. इफ यू आर सेइंग दॅट देयर इज अ पॉइंट 0.78 आणि मी रन करून दाखवतो. सो दे आर प्रोव्हाइडिंग द स्पेसिंग. अगोदरचे जेवढे काही आहेत त्याला आपण काय केलं स्पेसिंग दिले म्हणजे हे टोटल जे काही आहेत ते किती होतील 13 कॅरेक्टर्स वाईड. कारण आपण इथे काय लिहिलंय 1 3 आणि मग जे काही राहिलेलं आहे त्यांनी काय केलं पॉइंट यूज केलेलं. सो इट इज ऑल अबाउट द प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये आपण डेसिमल पॉइंट बघितलेला आहे फ्लोटिंग पॉइंट पाहिलेले. आता हे झाल्यानंतर पुढचं पॉइंट आहे की आपण स्ट्रिंग फॉर्मेशन कसं करतो. हे झालं इंटिजर फ्लोटिंग साठी. आता आपण पाहणार आहोत स्ट्रिंग कसं आहे. आपण इंटिजर आणि फ्लोट बद्दल थोडं फॅमिलियर झालेलो आहोत. टुडे वी आर लर्न द स्ट्रिंग आउटपुट. आता हे स्ट्रिंग आउटपुट म्हणजे काय ज्यावेळी मी कुठली पण व्हॅल्यू असाइन करते. फॉर एक्झाम्पल देयर इज अ स्ट्रिंग MM पॉलिटेक्निक.
मला यूज करायचं, मी त्याला डबल कोट मध्ये देणार. देर इज अ स्ट्रिंग एस किंवा ए. आता ही स्ट्रिंग कोणती असेल, पॉलिटेक्निकची आहे. ठीक आहे. आता हे पॉलिटेक्निक मला कुठेतरी स्टोअर करायचंय. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू स्टोअर दिस, then we are using the another data type. When we are using any kind of character values or something, then we are using the string. जसं आपण कॅरेक्टर आपण काल बघितलं होतं, CHAR कॅरेक्टर फॉर द सिंगल कॅरेक्टर. ठीक आहे. राईट नाउ वी आर युझिंग द नंबर ऑफ व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर आपण काय लिहू, नेम लिहू, नेम. आता जर मी सिंगल घेतलं तर काय होतं आणि डबल घेतलं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला असाइन करायची तर काय होतं. इफ यू आर सेइंग दॅट देयर इज अ व्हॅल्यूज नेम इज इक्वल्स टू MMP. MMP मी हे प्रिंट करते. डिफरन्स बघा, देयर इज अ परसेंट स्ट्रिंग आहे, कॅरेक्टर व्हॅल्यू आहे, सो वी आर युझिंग द एस, %s. ठीक आहे. आपण कोणती व्हॅल्यू पास करतोय, नेमची. सो देयर इज अ नेम अँड वी आर से नेम. रन केला, सेगमेंटेशन फॉल्ट वेट, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूयात 5 पर्यंत व्हॅल्यूज. or else we are taking the values from the user. There is a MMP. मी नेम मध्ये 5 व्हॅल्यूज असाइन करते आणि त्या व्हॅल्यूज मध्ये मी MMP पास करते आणि मला त्या व्हॅल्यूज काय करायच्या, प्रिंट करायच्या. देन वी आर युझिंग दॅट नेम. किती व्हॅल्यूज पर्यंत मी टाकू शकते, आता मी असं लिहिलं MM पॉलिटेक्निक. ठीक आहे. आता इथे किती व्हॅल्यू आहेत, 0 पासून 6 पर्यंत इंडेक्सिंग दिलेलं आहे. आपण ऍरे यूज केला याच्यामध्ये. रन केलं मी फॉर एक्झाम्पल, देन वी आर ओनली यूज द 1 2 3 4 अँड 5 कारण त्याचं स्पेसिंग किती आहे, 5 पर्यंतच. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. जर मी इथं 14 लिहिलं तर मला पूर्ण पॉलिटेक्निक दिसेल. मी 3 घेतलं होतं, 5 घेतलं होतं तर मला फक्त 5 कॅरेक्टर व्हॅल्यूज दिसल्या होत्या. याच्यामध्ये स्पेस सुद्धा आपण ऍड करतोय. इफ यू रन इट देन इट इज अ पॉलिटेक्निक. मग कॅरेक्टर मध्ये काय होतं, कॅरेक्टर मध्ये आपल्याला फर्स्ट जे काही व्हॅल्यूज द्यायच्या आहेत, एक व्हेरिएबल घ्यायचा आणि त्याचं जेवढी आपल्याला साईज पाहिजे तेवढी टाकायची आणि पुढे जी स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायची ती यूज करायची आणि खाली प्रिंट F%s आणि नेम. हे सगळ्यांना समजलं का? फॉर एक्झाम्पल प्रवीण आपल्याला प्रिंट करायचं. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू प्रिंट प्रवीण, आता प्रवीण मध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 व्हॅल्यूज आहेत. सो व्हॉट वी आर सेइंग दॅट हियर देयर इज अ कॅरेक्टर, एक व्हॅल्यू P, 6 व्हॅल्यूज आहेत. सो वी आर युझिंग द 6 इज इक्वल्स टू, देन वी से दॅट then we are saying that it is PRAVIN. आता त्याचं नाव आपल्याला प्रिंट करायचं. देन व्हॉट वी आर सेइंग दॅट देर इज अ प्रिंट F. मला कॅरेक्टर व्हॅल्यूज प्रिंट करायचे. सो वी आर युझिंग द %s.
कॉमा काय आहे व्हेरिएबल p, so we are just pass the p. See the difference, we are printing. आता याच्यामध्ये आपण स्लॅश n दिलेलं नाहीये for the next line, so we are easily understand. First p and the name. आता ज्यावेळी आपल्याला नेम प्रिंट करायचंय त्यावेळी आपण काय म्हणतोय, वी आर युजिंग द %s. नेम कसं प्रिंट करायचं समजलं का? See, if you are just saying that there is a character, एक कोणी पण असेल, फॉर एक्झाम्पल there is a first सार्थक. सार्थक मला प्रिंट करायचं, so we are saying that s in सार्थक we are taking the normal 10 is equals to सार्थक. Then we want to print, so print f. आता मला print f साठी काय वापरायचं, %s for the string values, comma we are passing the value s, we are just print it, so there is a सार्थक. स्ट्रिंग कशी प्रिंट करायची समजलं का? हो मॅम. हो मॅम. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. आता तुम्ही मला डिफरन्स सांगा की काय काय होईल. देर इज अ इंट a is equals to 12, float f is equals to 12.3, and we are saying that there is a character 2 is equals to mmp. स्क्रीन नाही दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये. हो. ओके, दिसते आता? येस मॅम. हा, आता आपण काय करूयात, एक इंटिजर व्हॅल्यू घेऊयात, a is equals to 12, f is equals to 12.3, कॅरेक्टर 2 आणि mmp. If we are saying that print f %d, कोणती व्हॅल्यू आपण पास करू शकतो याच्यामध्ये, a, f और c. काय असेल, %d असेल तर इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर? इंटिजर. इंटिजर. इंटिजरचं व्हेरिएबल काय आहे? ए. a, so we are printing the a, it's a 12. Next, floating आपल्याला f print करायचं, then what we are saying that there is a print f %f स्लॅश and कॉमा, कोणतं पास करणार आता आपण, a, f का c? एफ. f. Okay, if we want to print f, now next there is a %s. स्ट्रिंग साठी आपण %s वापरतो ना, कशी वापरतो कॅरेक्टर, s और c? एस. स्ट्रिंग, देन स्लॅश n कॉमा कॅरेक्टर mmp आपल्याला प्रिंट करायचं. आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, दोनच घेतलेले आहेत, त्याची साईज किती लिहिली आहे, 2, सो इट विल बी प्रिंट ओनली mmc, ओनली mm. मला तिन्ही पण प्रिंट करायचे, मग मला इथली साईज काय करावी लागेल, इन्क्रीज करावी लागेल 3, आणि आता दिसेल आपल्याला आउटपुट mmp. ओके, इज इट इझिली अंडरस्टँड? सगळ्यांना समजलं का हे? येस मॅम. आता मला युजर कडून ऍक्सेप्ट
करायचे व्हॅल्यूज. आता मी काय केलं, हे डायरेक्टली आपण डिफाईन केलेल्या आहेत वरती. युजर कडून सेम व्हॅल्यूज आपल्याला ऍक्सेस करायचे आहेत. देन वी आर यूज द स्कॅन एफ फंक्शन. सो देर इज अ स्कॅन एफ. युजर कडून सगळे व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेप्ट करायचे आहेत. फर्स्ट %a, ए साठी डी, %f फ्लोटिंग व्हॅल्यू साठी आणि %s फॉर द स्ट्रिंग व्हॅल्यू साठी. काय काय पास करायचं आपल्याला त्याचे व्हॅल्यूज. a, %da, सो अँड वापरायचे ते. जसं प्रिंटफ मध्ये कॉमा आणि व्हेरिएबल नेम देईल, इथे काय वापरणार आहे आपण अँड a, कॉमा अँड f साठी f, अँड कॅरेक्टर साठी आपण व्हेरिएबल दिलाय c, सो देअर इज अ कॉमा अँड c. तीन व्हॅल्यूज आपल्याला एंटर करायचे. सो प्रिंट f एंटर 3 व्हॅल्यूज. रन केलं. आता इथे एंटर द 3 व्हॅल्यूज. फर्स्ट काय आहे, इंटीजर व्हॅल्यू, सो आय यूज अ 12. सेकंड फ्लोटिंग पॉइंट 1.2 आणि थर्ड इज द a. We are directly pass the one character. Run 12, 1.2 and a. Enter करायचं. There is a first is the integer value print झाली, त्याच्यानंतर फ्लोटिंग पॉइंट आणि नंतर कॅरेक्टर व्हॅल्यू. ठीक आहे, हे समजलं प्रिंट एफ आणि स्कॅन एफ. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? इज अंडरस्टँड ऑल ऑफ यू? आता त्याच्यानंतर आहे की आपण जे काही कमेंट्स आहेत ते कसं देतो. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत कमेंट मध्ये. तर फर्स्ट इज द सिंगल लाईन कमेंट. दिस इज द सिंगल लाईन कमेंट. म्हणजे आपण जे काही ह्या दोन हॅश वापरतोय, ठीक आहे, याच्यानंतर जे काही आपण टाकतोय ना ते प्रिंट होत नाही. दिस इज फॉर आर ओन. म्हणजे हे काहीच प्रिंट होत नाही. जसं आता मी वरती जे वापरलेलं आहे ते सिंगल लाईन कमेंट वापरलेले. ठीक आहे, आता ह्या सिंगल लाईन कमेंट म्हणजे हा प्रोग्राम रन होत नाही. रन होताना हे स्टेटमेंट कन्सिडर होत नाहीत. फक्त आपण ते आपल्या डिस्क्रिप्शन साठी आपण प्रोग्राम मध्ये लिहू शकतो. एका सिंगल लाईन साठी असेल तर आपण काय वापरणार आहे, दिस सिम्बॉल वी आर युजिंग फॉर द सिंगल लाईन कमेंट. इफ यू वॉन्ट टू यूज द double or multi-line comments, then it is a start with the this hash star and then next again star hash. याच्यामध्ये तुम्ही किती पण लिहिलं. फॉर एक्झाम्पल दिस इज अ मल्टी-लाईन, दिस इज मल्टी-लाईन कमेंट. ठीक आहे, मग हे असं असेल, हे प्रिंट होणार नाही. जरी आपण रन केलं, फॉर एक्झाम्पल आपण 3 व्हॅल्यूज घेतल्या, 11 पॉइंट समथिंग, देर इज अ सम व्हॅल्यूज एंटर केलं, याच्यामधलं काहीही बाकीचं दिसत नाही. ठीक आहे, कळालं सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट? हो मॅम. Yes, ma'am. Now there is a, we are taking one example of just like we are converting number of days into the number of months. So there is a program to convert given number of days into the month मध्ये कन्वर्ट करू. फॉर एक्झाम्पल मग त्याच्यासाठी फर्स्ट असेल इन्क्लूड
stdio.h void main याच्यामध्ये इंट घेऊन आपण नंबर ऑफ डेज यूज करूयात. सो देअर इज अ इंट डेज. डेज मधून आपल्याला मंथ मध्ये कन्वर्जन करायचं. सो डेज कॉमा मंथ व्हेरिएबल घेऊ. ठीक आहे. आपल्याला युजर कडून नंबर ऑफ डेज ऍक्सेप्ट करायचे. सो वी आर युजिंग द स्कॅनएफ फंक्शन. फर्स्ट printf to enter the number of days. So the enter number of days. scanf ने आपण ते number of days accept करतोय. So there is a scanf. integer value accept करतोय. So there is a %d, comma and days. user कडून आपण काय केलं? number of days accept केले. Right now we have to print the month. For example, आता आहे 12. ठीक आहे. मला मंथ मध्ये कन्वर्ट करायचं तर डिवायडेड बाय 30 बेसिक रूल. ठीक आहे. आपण डिवायडेड बाय 30 आपण करू. म्हणजे 30 डेज नि आपण डिवाइड केलं तर आपल्याला मंथ मिळतो. सो देर इज अ मंथ वी हॅव टू प्रिंट. सो देर इज अ प्रिंट एफ. इंटिजर मध्येच आपल्याला मंथ पण डिस्प्ले करायचं. सो देर इज अ प्रिंट एफ द मंथ इज. कोणता व्हेरिएबल आपल्याला पास करायचा आहे? मंथ. सो वी आर युजिंग द %d, कॉमा डेज डिवायडेड बाय 30. बेसिकली आपण 30 कन्सिडर करू. डिवाइड बाय 30 असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आज जर 30 असते, ठीक आहे, 30 असते तर डिवायडेड बाय 30 करून आपल्याला मंथ फाइंड आउट करता आला असता. म्हणजे 30 डिवाइड बाय 30 1 मंथ झालेला आहे. ठीक आहे. इफ वी रन इट देन एंटर द नंबर ऑफ डेज. इफ आय से दॅट 15 डेज झाले तर त्याचं मंथ इज 0. अजून मंथ हा काय झाला? 1 मंथ कम्प्लीट झाला नाही. रन केला मी. नंबर ऑफ डेज 30. आज एंड आहे मंथचा. सो आय से दॅट इट इज अ 30. सो द मंथ इज 1. समजतंय? आपल्याला जे काही प्रिंट करायचंय ते सगळं प्रिंटफ चा जो कॉमा आहे जो व्हेरिएबल पास करतो आपण तिथे ऑपरेशन पण करू शकतो. हे समजलं का? कन्वर्टिंग नंबर ऑफ डेज इनटू द मंथ. हो मॅम. सार्थक. येस मॅम. त्याच्यानंतर आपण वी कॅन फाइंड आउट द मॅक्सिमम नंबर ऑफ 3 नंबर्स. जे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. If you want to find out the number is in positive integer number or not, then we can also use one example. It is a number is less than or equals to 0. This is for the one example. आता आपण एक एक्झाम्पल पाहूयात की वी वॉन्ट टू फाइंड आउट दिस इज अ पॉझिटिव्ह इंटिजर ऑर नॉट. काय झालं प्रवीण? फाइंड इंटिजर इज positive or not, whatever the enter number is. Enter number is positive or not. ठीक आहे. मग we say that there is a int enter any number like a. user कडून accept करायचं आहे. So print f enter the number. There is a scan f %d, comma and a. युजर कडून आपण नंबर काय करतोय? ऍक्सेप्ट करतोय. तो आपल्याला चेक करायचा की तो नंबर पॉझिटिव्ह आहे की नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर 0. इफ इट इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 then it will be positive. If it is a less than 0 then it will be the negative. So if कंडिशन आपण वापरू शकतो. a is
लेस दॅन ऑर इज इक्वल्स टू 0 असेल तर काय असेल, तो निगेटिव्ह नंबर असेल, आणि असं नसेल तर तो पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. सो अपोजिट करू. ए इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 असेल तर तो नंबर काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. सो वी आर डिरेक्टली से दॅट देर इज अ प्रिंट एफ, द नंबर इज पॉझिटिव्ह. If we run it, if the number is positive 1 1, it is a number is positive. If we say that it is a minus 1 1, काही चाललं नाही, मग त्याच्यासाठी आपण इफ नंतर एल्स पार्ट टाकू इथे. then we directly say that it is else part मध्ये ब्रॅकेट्स तसेच टाकायचे. आता इथे पॉझिटिव्ह च्या ऐवजी निगेटिव्ह लिहा. दोन्ही पण आउटपुट येऊ शकतात. द नंबर इज निगेटिव्ह, semicolon. If we run it, if we enter -1, then the number is negative. If we say that the number is positive, then 1 1, then it is a positive. Okay, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफ एल्स नी आपण यूज केलं. हे समजलं एक्झाम्पल? हो मॅम. ओके.